नमस्कार यूट्यूब फॅमिली, सगळ्यांना भावाच्या उपासाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला मी दाखवणार आहे आज उपासाची थाळी. थाळीत बघा भरपूर बनवणार आहे. वरईचा भात बनवणार आहे, पुन्हा मग हे बनवणार आहे. इकडे शाबू घेतलेला आहे, शाबूची खीर बनवणार आहे. रात्रभर शाबू भिजायला टाकलेला आहे. एकदम दाना दाना शाबूचा सुट्टा सुट्टा झाला आहे. आता खीर बनवणार आहे. वरईचा भात, खीर आणि शाबूची खिचडी, वेपर्स तळणार आहे, शाबूचे पापड. चला मग रेसिपीला सुरुवात करूया आपण. मिरच्या घेतल्यात, ही घेतलेला आहे, वरई घेतलेली आहे, शेंगदाणे घेतलेत, एक मोठा बटाटा घेतलेला आहे, साखर घेतलेली आहे आणि विलायची घेतलेली आहे खिरीसाठी. पहिले तर आपण शेंगदाणे भाजून घेऊ. शाबू पण घेतलेला आहे, इकडं शेंगदाणे भाजून घेऊ. आपल्याला कढई ठेवली. कढई तापली तोपर्यंत आपण पटकन शेंगदाणे भाजून घ्यायचे. पहिले तर कढई तापली, आपण शेंगदाणे भाजून घेऊ चांगले. शेंगदाणे चांगले भाजायचे. बारीक गॅस करायचा. शेंगदाणे भाजत आले तर शेंगदाणे भाजून झाले तर काढून घेऊया आपण. शेंगदाणे झाले भाजून. आता आपण इकडं पातेलं ठेवलेलं आहे. दूध गरम करायचे. दूध टाकलंय. मी थोडीशीच खीर करणार आहे. पाणी टाकूया आपण. शेंगदाणे थंड होते तर आपले नंतर मिक्सरला लावून घ्यायचे. ह्याच्यातला शाबू आपल्याला खिरीसाठी थोडासा काढायचा आणि खिचडीसाठी पण ठेवायचा आहे. ह्याच्यातलाच ठेवायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मोठा होईल व्हिडिओ. पण आज दिवसभराचा उपास असते, मग काय काय बनवायचं, 2 टाईम आपल्याला हेच खायचं असते. त्याच्यासाठी पूर्ण रेसिपी शेवटपर्यंत बघा. एवढा खिरीसाठी काढलेला आहे एका ताटात आणि हे खिचडीसाठी ठेवलेलं आहे. साईडपर्यंत मिरच्याची देठं काढून घेऊ आपण. 2 इंचा टाकायचं आहे. वरईमध्ये पण टाकायचं आहे. कोण वरई म्हणतंय, कोण भगर म्हणतंय, तुमच्या इकडं काय म्हणते ते सांगा. आम्ही दोन्ही पण म्हणतात. दोन्ही ह्याला लागणार आहेत तिखट मिरच्या, कारण मिरच्या टाकल्यानं चांगली चव येते तिखट, म्हणून तिखटच घेतलेल्या आहेत मी मिरच्या. काळपट हो हे बघा. देठं काढून घेऊया आपण. तोपर्यंत शेंगदाणे थंड होते. मग हे वाटून मिक्सरला वाटून घ्यायचं थोडं. चला आपण हे मिक्सरला लावून घेऊया. ही आणि मिरच्या दोन्हीही लावून घ्यायचं. चला तर मग चालू. शेंगदाण्याचं कूट काढून घेतलंय. आता मिरच्या राहिलेल्या आहेत, एका भांड्यात काढून घेऊ आपण. तुकडे करून मिरच्या टाकूत आपण मिक्सरच्या भांड्यात. हो का, हे वाटून घेऊया आपण. शेंगदाणे वाटलेत. आता मिरच्या आपण मिरची मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. हो का, आता काढून घेऊया एका भांड्यात. हे वाटेत काढून घेतले. इकडं आता आपण आपलं दूध पण उकळलेलं आहे बघा. मी केसर काढलंय थोडंसं. केसर काढलेलं आहे. आता हे दुधात आपण थोडंसं भिजू, म्हणजे कलर येतोय. ह्याच्यातलंच थोडायचं. भिजतंय केसर तोपर्यंत खिरीसाठी, कलरसाठी, आणि चव पण छान येते केसर टाकल्याच्या नंतर. पण साखर टाकू आधी. ह्याच्यात 1 वाटी साखर टाकलेली, ढवळून घ्यायचं असं. आणि ह्याच्यात टाकायचं शाबू, भिजलेला शाबू. चांगला शिजते शाबू. आता टाकायची तर विलायची टाकायची
आणि ही काजू आणि बदाम टाकणार आहे. आता हे ढवळून घेतले. मी बारीक गॅसवर उकळू देतो आपण खीर. काजू बदाम, काजूचे असे 2 भाग करून घेतले. हे टाकूया आणि बदाम. बघा बदाम, काजू बदाम टाकलेले आहेत. आता हे आपण ढवळून घेऊ. आणि आता हे केशरचं दूध टाकू आपण ह्याच्यात. आणखी छान उकळती आणि कलर पण मस्त येते बघा. बघा केशर टाकले. आता एकदा ढवळून घेऊया आपण. असं हलवायचं आणि चांगली उकळू द्यायची. चांगली खीर शिजली ना एकदम चव पण मस्त लागती आणि छान. आता आपण त्याच्यात विलायची पावडर टाकायची राहिली. विलायची टाकत होतो. आता ही विलायची पावडर टाकू थोडीशी. अशी कुटून घेतलेली आहे. चला आपली खीर चांगली उकळती. इकडं मस्त शिजती. थोडा थोडा कलर यायला आहे. जास्त काय आलेलं नाही. आता एक आपण वरीच्या भाताची तयारी करूया. कारण शाबू तर खात नाही तर कुणाकुणाला आवडत पण नाही आणि हा उपवासाला खात पण नाही. तरी पण कोण कोण आवडणारे खाते. तर आता ही बटाटे छिलून घेऊया. एकच बटाटा टाकायचा आपल्या दोन्ही ह्याच्यात, शाबूच्या खिचडीत आणि वरणीमध्ये. बटाटा आपण छिलून कट करून घेतलेला आहे बघा, कापून मस्त. आता आपण खीर उतरूया. खीर झालेली आहे. लय वेळ खीर शिजवली. मस्त एकदम शाबू शिजलेला आहे बघा. एकदम फुगला आहे शाबू. आता हे उतरून घेऊया आपण. भाताला फोडणी टाकायची भगरीच्या. तेल टाकून 2 पळ्या तेल टाकले मी. आता ह्याच्यात ही मिरच्याचा फिरवलेलं टाकायचं. मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. तिखट कमी जास्त. मी तर तिखट करणार आहे. तेल टाकलेलं मिक्स करून घेतो. चांगलं कळतं या. आणि बटाटा टाकायचा लगेच. मिक्स करून घेऊ. मीठ टाकू आपण. बटाटा टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. मीठ टाकल्याच्यानंतर कळते चांगले फ्राय होते का. पाणी टाकू. आणखीन पाणी टाकायचं आहे. पाणी टाकलंय. आधण येते. आपण भगर धुवून घेऊया. त्याच पातेल्यात घेतले मी बटाटे धुवलेल्याच पातेल्यात. त्याच्यात पाणी टाकून धुवून घ्यायची. तोपर्यंत आधण येते. नीट करून भगर पाकडून घ्यायची आणि चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. आपण पाणी काढू घेतलं स्वच्छ. आणखीन एका पाण्याने धुवायची भगर. धुवून धुतली आधी. आता फक्त अर्धर टाकायचं पाणी आणि असं धुवून काढायचं. आपलं पाणीसुद्धा उकळले. आता नाले चांगलं. त्याच्यात भगर टाकून घेऊया. टाकलं आपण मीठ, हिरवी मिरचीचा ठेसा टाकला आहे. मिरची आणि बटाटा टाकला आहे. आता भगर कसं थोडी पण टाकली तरी शिजती फुगून आणि पटकन होती भगर उपासासाठी आणि पोट पण भरते. आता हे आपण हे करू. शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आपल्याला. शेंगदाण्याचं कूट टाकलं ह्याच्यात. बारीक गॅस. एकदम छान भगर लागते. आपण शिजू देऊ. आपण आता खिचडीची तयारी वेफर्सची तळून घेऊ. तोपर्यंत आपण कढई ठेवली. कढई तापती. इकडं भात
ठेवलेला आहे आपण भगरीचा दुसऱ्या गॅसवर. आता तेल टाकतो आपण, म्हणजे तळून घ्यायला येते सगळं पटापट उरकते. ते चांगलं कडकडीत आपलं पापड, शाबूचे पापड आहेत उन्हाळ्यात केलेले. ह्याची सगळ्या रेसिपी टाकलेली आहे, ती सगळ्या तुम्ही बघू शकता. मस्त झाले ते. आता वेपर्स होता एकदम बारीक गॅस, तेल लई टाकलं यातनं. तेल तापलं की पटकन काढावं लागते, नाही तर काय होते लाल होते तर वेपर्स. आता आपलं सगळं तळून झाले, वेपर झाले, हे झाले. आता आपण मिरच्या तळून घेऊया. मिरच्या अशा मधून चिरून घेतल्या. आता हो का, अशा कट करायच्या मस्त, म्हणजे तेलात उडत नाही. आता हे झारण्यावर टाकायच्या. हो का, मिरच्या मस्त तळून झाल्या. आता त्याच्यावर ताटात काढायच्या आणि मीठ टाकायचं. घरण्यात अडकलं असं एकदम मस्त मीठ टाकलं की एकदम छान लागतात मिरच्या. उपासाच्या दिवशी तिखट खायला मस्त वाटते. आता त्याच्यातलं तेल काढून घेऊ आपण. ह्याच्यातच खिचडी करायची आपल्याला. बरोबर तेल एवढं ठेवलं आहे. आता बटाटा आपण कापून घेऊया खिचडीसाठी. बटाटा चिरून घेऊ आपण. तेच अर्धाच बटाटा टाकणार आहे, मोठा बटाटा होता त्याच्यात काय टाकलं आहे आणि खिचडीत काय टाकायचं असं. बटाटा कापून घेऊयात आपण, शिलून झालेला आहे. करून घ्यायचा. जे धुवून टाकतो आपण आणि बटाटा चांगला तेलात तळू द्यायचा आहे आपल्याला आधी. खिचडीला गडबड करून जमणार नाही. पूर्ण असं पाणी निथळू द्यायचं त्याच्यातलं. तेल तर तापलेलंच आहे. तळू द्यायचा चांगला. लय तळू द्यायचा बटाटा, म्हणजे पटकन खिचडी होती. बटाटा तळून द्यायचा. गॅसवरच बटाटा तळू द्यायचा आणि मीठ टाकायचं बटाट्यात, म्हणजे पटकन फ्राय होते. तळून घेऊया चांगला बटाटा, तेलात फ्राय होते आणि नंतर मिरची टाकायची वाटलेली. तुम्ही बारीक करून पण मिरची टाकू शकतात, असं पटपोळ्या टाकतात त्याचे. मी अशी टाकायला लागले, नाही तर मी पण तशीच टाकते. तर हे आजपर्यंत बटाटा शिजला पाहिजे तेलात. आपले बटाटे मस्त लाल झालेत, एकदम छान झाले तळलेत. आता ह्याच्यात आपण मिरचीचा ठेसा टाकू, तो वाटलेला. फक्त मिरची आहे, ठेसा म्हणजे फक्त मिरची आहे. आता ही हलवून घेऊया, तळती पटकन मिरची. मिक्स करायची बटाट्यासोबतच. आणि बटाटा चांगला आजपर्यंत शिजलेला आहे बरं का, तुम्हाला दाखवते सगळ्यांनी.
हो काही किती मोठा आहे बघा, आणि छान लागते असं. आता शाबू टाकू. शाबू असाच भिजायला पाहिजे. पाणी फक्त थोडं कमी टाकायचं, जास्त कमी पण नाही, नाही तर मग काय होते तसं करायचं. खूप सुंदर दिसायले बघा. बटाटे एकदम लालसर तळलेले. सगळ्यात त्याच्यात आणखी थोडं मीठ टाकायचं, शेंगदाण्याचं कूट टाकायचं. आणि शेंगदाण्याचं कूट. एकदम मस्त खुसखुशीत शाबू झालेला आहे. बटाटे सुद्धा सुंदर दिसते, एकदम मस्त लाल तळलेत, त्याच्यामुळे तिखट झाला नाही काय नाही. आपलं सगळं तयार झालेलं आहे थाळी. आता मी तुम्हाला वाढून दाखवते. आपण थाळी लावूया. चला आपली झालेली आहे थाळी. उपासाची खिचडी, शाबूची खीर, शाबूची खिचडी बघा किती मस्त झालेली आहे. आणि दही आणि वरईचा भात, वरईचा म्हणा किंवा भगरीचा म्हणा, वरईचा म्हणा किंवा भगरीचा म्हणा, भात झालेला आहे मस्त. खिरीवर काजू बदाम टाकलेत, काजू नाही. आणि त्याच्यासोबत वेपर्स पण तळलेले आहेत. थाळी जरा बारीक पडली. आणि पापड शाबूचे, आणि मस्त तळलेल्या मिरच्या. तरी शेंगा आणलेल्या, शेंगा नाही भाजलेल्या गव्हाच्या. आणि त्याच्यासोबत एक केळी. खीर तर एकदम सुंदर झाली. आणि दही घेतलेलं आहे. आणि ही खिचडी नको शाबूची. मस्त शाबूची खिचडी झाली. वरईचा भात झालेला आहे. व्हिडिओ नक्की कसा वाटला सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा नक्की. आणि नक्की थाळी कशी झाली उपासाची, आणि तुम्ही संध्याकाळी करून खाऊ शकता. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चला बाय, भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.